सर्वांना माझा नमस्कार. भारत सरकारच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत 1 मे 2026 ते 15 मे 2026 दरम्यान स्वजनगणना फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनद्वारे आपण आपली जनगणना करूया. यासाठी एससी सेन्सस या लिंकवर जाऊन आपली स्वगणना करा. फक्त 15 मिनिटे वेळ द्या आणि डिजिटल जनगणनेचे साक्षीदार व्हा. यासाठी क्रोम ओपन करा. त्यामध्ये एससी सेन्सस गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर जा. त्यानंतर सेल्फ इन्युमरेशन ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. मग पुढील पेज ओपन होईल. पुढील पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपले राज्य निवडा. राज्य महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर त्याखाली कॅप्चा दिसेल तुम्हाला, तो कॅप्चा टाका आणि व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तो कॅप्चा चुकीचा आहे असे म्हणत आहे. त्यानंतर त्याच्यातील कॅपिटल किंवा स्मॉल अक्षरं अचूक प्रकारे टाका आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल. कॅप्चा दिसेल तुम्हाला, तो कॅप्चा टाका आणि व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल. त्यामध्ये जनगणना 2027 मध्ये आपले स्वागत आहे. त्या पेजला ओके करा आणि मग पुढील पेजवर जी माहिती दिसते ती माहिती भरा. आपलं राज्य निवडा. त्यानंतर आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाका आणि आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर एका गणनेसाठी एक मोबाईल नंबर वापरू शकता. हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा त्याला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर जो आपण नंबर टाकलेला आहे त्या नंबरला तुम्हाला OTP मिळेल. तो OTP तिथे टाका आणि पुन्हा व्हेरीफाय करा. मग पुढील पेज ओपन होईल. पुढील पेज ओपन झाल्यानंतर ज्या काही सूचना येतील त्या सूचना वाचा आणि त्यानुसार पुढे चला. परत एकदा तुम्ही तुमचं राज्य, तुमचा जिल्हा आणि तिथे पिनकोड प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव विचारलं जाईल. गावाचं नाव प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा नकाशा दिसेल. त्या नकाशामध्ये तुम्ही तुमचं घर शोधा आणि त्या घरावर ते लाल चिन्हाने ते घर चिन्हांकित करा. मग ते तुमच्या घराचं ठिकाण निश्चित करेल.
अशा प्रकारे तुमच्या घराची स्थान निश्चिती झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या निवासाचे ठिकाण योग्य आहे का ते एकदा चेक करून घ्या. कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचे स्थान असल्यास तुमचा स्वगणना डेटा प्रगणकाकडे जाणार नाही. हे सगळं निवडल्यानंतर तुम्हाला ते पुढे जाण्यासाठी विचारेल. मग पुढे जाण्याचं ऑप्शन सिलेक्ट करा आणि पुढे जा. यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला 1 पासून ते 34 क्रमांकापर्यंतचे प्रश्न दिसतील. ती प्रश्न व्यवस्थित वाचून त्याची अचूक उत्तरे द्या आणि त्या उत्तरांची अचूक अशी नोंद त्यामध्ये करा. तुम्हाला विचारलेल्या 34 प्रश्नांची उत्तरे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा पूर्ण प्रश्नांचं अवलोकन करण्यासाठी सांगेल तो मोबाईल. त्यानंतर पूर्ण प्रश्नांचे पुन्हा एकदा अवलोकन करून घ्या आणि ते झाल्यानंतर पुन्हा त्याला सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वगणना अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाला असा मेसेज येईल आणि तुम्हाला एक स्वगणना ID मिळेल. तो स्वगणना ID सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा प्रगणक तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना तो ID सांगा.